साहेबांच्या काकडीच्या प्लॉटमध्ये आहोत. पहिला व्हिडिओ आपण काकडी नुकतीच लागवड केली होती त्यावेळेस केलेला होता आणि पहिली ट्रीटमेंट आपण हफाक गोल्ड आणि सेक्युराची दिली होती. सर, हफाक गोल्ड आणि सेक्युरा नंतर काय बदल दिसतोय? बऱ्यापैकी म्हणजे बराच फार फरक दिसतो. शेंडा चांगला निघाला, स्पीड मध्ये निघाला. त्यांच्याकडे द्या. बरं, हा दे. काय काय बदल दिसतोय? कणी चांगली निघाली. कणी चांगली निघाली. आणि मर झाली का हो? नाही, मर नाही, मर थांबली. सेक्युरामुळे मर 0% होते. जे शेतकरी भाजीपाला असू द्या, फळबाग असू द्या, नियमितपणे सुरुवातीला सेक्युरा वापरतात त्यांच्या रानामध्ये मर 1% होत नाही. सगळ्यात महत्वाचं, काकडीने इतकी सुंदर ग्रीप घेतलेली आहे. हे जरा क्लोजअप दाखवा. त्या दिवशी खूप मलूल होतं पीक तुमचं, बरोबर? आणि ती आता एकदम शेंडा एकदम सुंदर पद्धतीने सुरू झालाय. आता काकडीचं पण शेड्यूल आपण पुढं नेऊया. आता किती दिवस झालं लागवड करून? 8 दिवस झाले. 8 दिवस. ह्याच्या अगोदर 8 दिवसात एवढी काकडी ग्रीप घेतली होती कधी? मागच्या वर्षी होती, नव्हती घेतली होती. निश्चितच नॉर्मन बोरलॉग शेड्यूल मध्ये आपण जे पहिल्यापासून आपलं ब्रीद वाक्य आहे, आपलं मुख्य उद्देश जो आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, त्या दृष्टिकोनातून आपण निश्चित वाटचाल करतोय. तुम्हाला वाटतंय का आमचं शेड्यूल जर शेवटपर्यंत घेतलं तर तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादन चांगलं क्वालिटीचं? बरं वाटतंय. मग अशी चवळीच्या प्लॉट मध्ये तुमच्या मालकीनबाई पण बोलायचं होतं त्यांना, त्यांच्याकडे द्या ना माईक. बोला. चवळी बद्दल काय तुम्हाला सांगा ना. तुम्ही आधी चवळी काढून टाकावी वाटत होती का काय करायचं, फेकून द्यावं वाटत, काय सांगा, बोला. हा, आधी ना म्हणजे गेल्यासारखीच होती ती, पूर्ण गेल्यासारखीच होती. असं वाटलं नव्हतं की ही आता माघारी येईल बा? पेशंट आयसीयू मध्ये गेल तर आता डायरेक्ट तिरडीवरच न्यावं लागतंय की काय? आमचा विषय झाला आता याच्यात फ्लावर पण लावून देऊ, काढून टाकून फ्लावर लावू. पण आता काय वाटतंय? आता भारी वाटतं. चवळी भारी वाटते. हे शेजारचा चवळीचा प्लॉट आहे, ज्याला मगाशी आपण व्हिडिओ केलाय. सोनेरी माशीचा अटॅक होता आणि आज 95% माशी कमी झालेली. 5% का उरते तर काही माशी जी प्रौढ माशी असते ती औषधाच्या थोड्याशा वासाने उडून जाते, मायग्रेट होते, दुसरीकडे जाते आणि ती परत येते. ती 5-1% दिसते. परंतु आता 5% माशीचं जे डॅमेज होणार आहे किंवा नुकसान होणार आहे ती पातळी आता फार कमी असणार आहे. परंतु ती सुद्धा माशी आपण पुढच्या स्प्रेमध्ये घालवणार आहोत आणि निश्चितच ह्या काकडीचं पण पुढचे शेड्यूल तुम्हाला आपण देत राहू. आतापर्यंत तुम्हाला समाधान वाटतंय की नाही? निश्चित. चला, हरकत नाही. आपण ह्या काकडीचं पण पुढचं जो प्रोग्रेस आहे तुम्हाला आपण देत राहू. आज 4 जून तारीख आहे आणि पहिलं शेड्यूल फक्त हफाक गोल्ड आणि सेक्युराचं झालेलं आहे. अजूनपर्यंत स्प्रे दिलेला नाही. आता एक कर्दन 1000चा आपण स्प्रे देणार आहोत, डॉक्टरजी आणि कर्दन 1000चा रस शोषणाऱ्या किडींचा आता एक स्प्रे घ्या, कारण की शेंडा तुमचा निघायला लागलाय. नाही नसू द्या, परंतु प्रिव्हेंटिव्ह म्हणून घ्या, बरोबर, काळजी म्हणून घ्या, कारण की शेंडा निघायला लागलेला ते थोड्या दिवसात ढगाळ वातावरण सुरू होणार आहे. पुढचं व्हिडिओ लवकरच पोस्ट करू. तोपर्यंत धन्यवाद.